आज मी आमच्या मळ्यात की नाही एका खारतीचं रेस्क्यू केलंय आणि ते कसं चला तुम्हाला मी सांगतो। पहिला तर मी सकाळी मळ्याकडे आलो कारण की आज आपल्या राज्यात सैनिक आले, कारण की इथं सगळीकडे खतं टाकून घ्यायचे। त्यात आणि सकाळीच एवढं ऊन पडते की पहिल्यांदा पाणी पिल्याशिवाय कामच चालू होत नाही। नंतर मग हळूहळू आपलं काम पण चालू झालं। सैनिकांनाच मग असं पुढे पाट्या दिलं की मी असं भराभरा टाकायला पण चालू केलं। तसं सांगायचं म्हटलं तर की नाही 3-4 दिवस झालं माझं खतच टाकायचं चाललंय। पहिला आपल्या द्राक्षाच्या बागेला की नाही 4-5 डबा असं ट्रॅक्टरच खत टाकलाय, पण आता याच्यात काय ट्रॅक्टर जातच नाही, त्याच्यामुळे असं हातानच टाकायला लागते। त्यात आणि सकाळी 8-9 वाजताच की नाही एवढं असं ऊन पडायला चालू होते। मग तेवढ्यात की नाही इकडे करून पण आलता, मग तो तिकडे की नाही असं खत भरायला चालू केला आणि मी इकडे असं पुढे टाकायला होतं, पण इथे टाकायचं नादात की नाही हाताला फोड्या उठून फुटायला तर ते एक वेगळंच। पण तसंच कसं तर की नाही 1 वाजेपर्यंत सगळं खत तर टाकून संपवलेलं। नंतर मग सैनिकांची पण सुट्टी झाली आणि आमची पण सुट्टी झाली। बाकी मग आता राहिला आपला विषय खारुताईचा। संध्याकाळी 4 वाजता ज्यावेळी मी मळ्याकडे गेलतो त्यावेळी की नाही या खारुताईला मी असं या तारावर बसलेलं बघितलं। बघताना तर असं वाटायला की ती लईच भेल्या, तिची ठोको पण की नाही असं लईच वाढलेली। मला पहिल्यांदा वाटली तारावर गेली तर गेली कसं, आणि एकदम वाटलं ती उतरायला भेल्या काय। त्याच्यामुळे की नाही माझ्या डोक्यात एक आयडिया आली, तिथनं जाऊन की नाही असं एक लांबडी काठी आणलं आणि मग त्या काठीला तिच्या जवळ नेल्यावर की नाही ती डायरेक्ट पळूनच गेली। त्याच्यानंतर मला कळालं की तिथे एक पुढे एक झाड आहे आणि त्या झाडावरून की नाही असं वर चढलेली।